तेव्हा राम राम सीता सीता करत होते, तेव्हा रामाने नमस्कार केला मग आईला आपल्या की तू काय, तेव्हा नाव तू काय पडले. देवी पावली ना आपल्याला म्हणजे त्याच्यानंतर ते मग नवस फेडण्यासाठी ते बंद घेतलं जातं. नवस फेडण्यासाठी तो बंद घेतलेला आहे. अच्छा, आतमध्ये जाऊन मग तो नवस फेडणार आता. मग त्या देवीला साडी चोळी पोशाख वगैरे सगळं सर्व ते मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा घालून भैरवनाथाचं दर्शन घेऊन मग आतमध्ये मंदिरात. अच्छा, आणि शिवाजी महाराजांकडून आमच्याकडे आलेलं आहे मंदिर. शिवाजी महाराजांनी तुम्हाला नेमणूक केली होती. हो. आणि म्हणजे 350-400 वर्षापासून तुमच्याकडे हे मंदिराचं तुम्ही पुजारी म्हणून काम पाहता. हो. चंदेव महाराजांच्या ग्रंथामध्ये पण कौंडण्यपूरची अंबिका देवी असं देवीचं वर्णन आहे त्या गाथेमध्ये पण. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे. आत्ता आपण जांभूळवाडी ब्रिजच्या खाली आहोत आणि जांभूळवाडी तलावाच्या जवळ आहोत. सो गाईज या इकडे. हा जो दिसतोय तो जांभूळवाडी तलाव आहे आणि तुम्ही हा जो वर बघताय तो हा जांभूळवाडी ब्रिज आहे. हा आपल्याला नवीन बोगद्याकडे घेऊन जातो. मित्रांनो, आपला आजचा प्लॅन आहे की आपण ह्या ब्रिजवरून टनेल कात्रज बोगदा क्रॉस करून आपण सिंहगड रोडला लागणार आहोत. आज 25 तारीख आहे, 25 मे. पावसाचं तर आपल्याला अलर्ट मोडवर आहोत आपण, आपल्याला ऑरेंज मोड सांगितलेला आहे. बघूयात पाऊस किती आहे. आता तर सध्या पाऊस नाही आहे, पण आपण सिंहगड रोडला जाणार आहोत. सिंहगड रोडला आपल्याला काय काय एक्सप्लोअर करता येईल हे आपण पावसावर डिपेंड आहे, सांगता येत नाही. पाऊस जोरात जर आला तर आपण आपला प्लॅन स्किप पण करणार आहोत. लेट्स गो गाईज. आपण आता स्वामीनारायण मंदिराच्या इथं आलेलो आहोत. आपल्याला आता इथून यू टर्न घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पलीकडच्या बाजूला जाता येईल. सो गाईज, हा जो भाग आहे नरेगाव म्हणून नरेगावमध्ये येतो आणि आपण आता यू टर्न घेतलेला आहे आणि त्याला कात्रज बोगद्याकडे जाण्यासाठी उजवीकडे वळायला लागतं. पावसाचं चिन्ह तर जोरात आहे, पण बघूयात. आपल्याला आता आपण अचानक प्लॅन ठरवला आहे सिंहगड रोडला आहे, परंतु पाऊस किती लागतोय माहीत नाही. सो गाईज, आपण आता ब्रिजवर आलेलो आहोत. हे आंबेगाव खुर्द येतं. आंबेगाव खुर्दमध्ये हा जांभूळवाडी तलाव म्हणून फेमस आहे. खाली जांभूळवाडी गाव आहे, त्यामुळे तलावाला जांभूळवाडी तलाव म्हणून नाव पडलेलं आहे. अतिशय सुंदर तलाव आहे हा. त्याचबरोबर हा जो बोगद्याकडे जाणारा रस्ता सुद्धा सुंदर आहे. ह्या ब्रिजवर लोक येऊन थांबतात. या लोकेशनला फोटोशूट वगैरे करण्यासाठी लोक बऱ्याच वेळा या ठिकाणी येतात. आपला प्लॅन आहे आता सिंहगड रोड. सिंहगड रोडला आपल्याला खडकवासल्यावरून पण जाता येतं. ॲक्च्युली आपण जे खडकवासल्या आणि सिंहगडावर जातो ती सिंहगडाची मागची बाजू आहे. प्रत्यक्षात महाराजांच्या काळात जर आपण सिंहगड जर बघितला तर सिंहगडाचं प्रवेशद्वार हे कल्याण दरवाजा इथून सिंहगडावर प्रवेश केला जात असे. आणि कल्याण दरवाजा हा आपल्याला खेडशिवापूरच्या अलीकडनं आहे. उजवीकडं आपल्याला टर्न घ्यायला लागतो. आय थिंक खेडशिवापूरमधनंच शिवापूर गाव आहे. शिवापूर गावातनं आपला टर्न घेऊन उजवीकडे जायला लागतं आहे. आणि तिथून पुढे मग आपण
सिंहगड रोडला लागतो. प्रत्यक्षात आपण सिंहगडला नाही जाणार आहोत. आपल्याला 2-3 मंदिरं आहेत, ती मंदिरं आपण एक्सप्लोअर करणार आहोत. मित्रांनो, आपण आता नवीन बोगद्याकडे चाललेलो आहोत. दोन्हीकडं कसं हे खडक हा जो डोंगर फोडून तिथं रस्ता केलेला आहे. ही जी खिंड तयार झालेली आहे अतिशय देखणी खिंड आहे, भारी वाटतं. वर त्या बाजूला पाऊस पडताना दिसतोय. आपल्याला रस्त्यात पाऊस लागणार आहे हे तर नक्की आहे. बघूयात काय कसं आपल्याला बघायला मिळत आहे. वर एकदम ढग, दाटलेले ढग आहेत. बारीक आपल्याला पावसाची रिपरिप दिसते. आज रविवार असल्यामुळं जास्त गर्दी आहे रोडला. आणि आपल्याला दिसतोय तो समोरचा बोगदा आहे, बोगदा स्टार्ट होत आहे. या ब्रिजवर धूम या पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. अभिषेक बच्चन, उदय चोप्रा आय थिंक, त्यांचं जे बाईक रायडिंग आहे त्या ब्रिजवर केलेलं. नवीन ज्यावेळेस ब्रिज झाला होता त्यावेळेस त्याचं शूटिंग झालेलं आहे. आणि तुम्ही पाहत आहात नवीन कात्रज बोगदा. आता आपली गाडी कात्रज बोगद्यात एंट्री करत आहे. अशा तऱ्हेने आपण बोगद्यात आलेलो आहोत. बोगदा खरं संपत आलेला आहे. बोगदा संपल्यानंतर सुद्धा दिसणारा नजारा सुद्धा एकदम भारी आहे. तो आपण बोगदा संपला की आपल्याला नजारा एकदम दिसून येईल. सो बोगदा संपलेला आहे आणि आपण बोगद्याच्या बाहेर आलेलो आहोत. वा वा वा, क्या बात. पाऊस कमी आहे, जास्त नाही आहे. नाईस नाईस. मित्रांनो, आपण बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा शिंदेवाडी लागते, ससेवाडी लागते आणि वेळू लागते. वेळू क्रॉस केल्यानंतर आपण खेड शिवापूर टोल नाक्याच्या अलीकडे शिवापूर गाव आहे आणि शिवापूर गावाच्या तिथून हा एक ब्रिज आहे. त्या ब्रिजमधून आपण वळालो की आपल्याला सिंहगड रोड लागतो. ह्या रोडलाच आपल्याला भरपूर काही मंदिरं आहेत किंवा सिंहगडचा कल्याण दरवाजा जो फ्रंट साईड जी आहे सिंहगडची ती या बाजूने आपल्याला खरी बघायला मिळते. आपण जे रेग्युलरली खडकवासल्यावरून जातो ती बॅक साईड आहे, परंतु तीच सध्या खूप प्रसिद्ध आहे. त्याच बाजूने लोक खूप सिंहगडावर जातात. एनिवे, आपण आता शिवापूर गावात आहोत. शिवापूर गावातनं आपण आतमध्ये चाललेलो आहोत. सो हा जो रस्ता जर बघताय तुम्ही तो शिवापूरचा रस्ता आहे. या बाजूने आपण पुढे जर गेलो तर आपल्याला कुसगाव खिंड पण लागते. कुसगाव खिंडीतनं जर आपण बघितलं तर एक नंबर नजारे तिथं बघायला मिळतात. कुसगावचा घाट जो आहे आपण तो क्रॉस करून खाली गेलो की अतिशय निसर्गरम्य परिसर आपल्याला बघायला मिळतो. निसर्गाने इथं रंगांची उधळणच केलेली आहे. ते बघण्यासाठी खास लोक कुसगाव खिंडीतून खाली कुसगावमध्ये उतरतात. सो आपण कुसगाव खिंडीकडे जाणार नाही आहे, आपण जाणार आहोत तर आय थिंक सो बघूयात. आपल्याला आता 2-3 मंदिरं आहेत. मित्रांनो, आपण आत्ता शिवापूर येथे येऊन पोचलेलो आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी आणि तोफा, परत
ढाली, तलवारी, झेंडे खूप छान सुंदर असा देखावा केला आहे. आणि हे गाव आहे शिवापूर. त्याचबरोबर डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो कुसगाव खिंडीकडे जातो. आणि तुम्ही जो हा समोरचा वाडा बघताय तो शिवकालीन वाडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी काही काळ लहानपणी वास्तव्य होतं आणि हा वाडा देखील आपण एक्सप्लोअर करणार आहोत. परंतु आज आपलं नियोजन आहे कोंढणपूर देवी आणि त्याच्या अलीकडचे 2-3 मंदिरं आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो आज आपलं नियोजन मंदिरं एक्सप्लोअर करण्याचं आहे. मित्रांनो, आपण कोंढणपूरला येऊन पोचलेलो आहोत. इथून 211.5 किलोमीटर आहे आणि आपण कोंढणपूरच्या इथे आलेलो आहोत. सो आपल्याला आता गाडी पार्क करून देवीचं दर्शन घ्यायला जाता येईल. गाडी पार्किंगला आपण लावली म्हणजे आपण निर्धास्तपणे फिरू शकतो. गाडी मस्तपैकी पार्किंगला असं लावूयात कुठेतरी. लावू काय. मित्रांनो, आपण आता कोंढणपूर येथील तुकाई मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि इथं पार्किंगला आपण 50 रुपये पे केलेले आहेत. आणि मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. अतिशय सुंदर पुतळा आहे. आपल्याला छान पुतळा आहे. तर भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर तर वर जाण्यासाठी पायऱ्या पण केलेल्या आहेत. मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. समोरनं दिसतोय भगवा. मित्रांनो, आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. त्याचबरोबर तिथे छोटीशी बाजारपेठ नाही, परंतु प्रसाद, फुलं, हार वगैरे आपल्याला या ठिकाणी घेण्यासाठी खूप सारे छोटी छोटी दुकानं आहेत ती आपण बघूया. आणि या ठिकाणावरून महाराजांचा पुतळा अतिशय देखणा दिसत आहे. चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. मावशी, तुमचं नाव काय आहे? शारदा बघून. किती वर्षापासून येते? म्हणजे मला जवळ 50-60 वय झालं. 50 म्हणजे गावातलेच आहे आपण. हो, प्रॉपरच आम्ही. हां, त्यामध्ये आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर आपल्याला मंदिराबद्दल माहिती हवी आहे. तर मंदिर साधारण किती जुनं आहे? पांडवांनी बांधलेले पांडवकालीन मंदिर आहे. हो हो. आणि तुकाई माता मंदिर म्हणजे याचा काहीतरी इतिहास काय असेल ना? इतिहास म्हणजे शंकर पार्वती चालले होते विमानाने तिथे. विमानाने चालल्याच्या नंतर आईसाहेब म्हणले रामाने सीतेला नेलती. तेव्हा राम सीता करत होते. तेव्हा रामाने नमस्कार केला मग आईला आपल्या की तू काय, तेव्हा नाव तू काय पडले. अच्छा, ओके. याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती आहे का? एवढीच माहिती आहे. पांडवकाली बांधलेले. हो, पांडवकाली मंदिर बांधले. याचं तुम्ही काय चार्ज करता? 50. वडी 50. वडी 50. ओके. 10 रुपयाला करूच नाही ते. 10 रुपयाला विणी. ओके. हा. किती वर्ष? 10 रुपये. 50 वर्ष. 60 वर्ष झालं दुकान लावून. 60 माझ्या वडिलांपासून दुकान आहे. आमचं कायमचं दुकान असतं. ओके. हा तुमचं सगळं फॅमिली आहे का सगळी? हो, माझा मुलगा आहे, ते नातवी आहे. आदिराज जाण्यापूर्वी आपल्याला डाव्या बाजूला शिपाईचं मंदिर म्हणून इथं लागतंय. तर आतमध्ये आजी आहेत. आपण आजींना या मंदिराबद्दल माहिती विचारूया. सो आतमध्ये या. आजी, हे का कोणता देव आहे? राखणदार.
ओरिजिनल मूर्ती शेजारी शिपाई. आजी तुमचं पूर्ण नाव काय? सरूबाई जयराम कांबळे. तुमचं आता म्हणजे संपूर्ण आयुष्य कोंढणपूरमध्येच गेलेलं आहे. 65 वर्ष झाले. 65 वर्ष झाले बघा. म्हणजे आता इतक्या वर्षात तुम्ही इथं देवीच्या मंदिरात आहात. तर आम्हाला ह्या मंदिराबद्दल माहिती द्या ना. म्हणजे ह्या शिपाईचं मंदिर म्हणतात त्याला, तर या मंदिराची माहिती द्या. बकरी कोंबडी इथं पडते. म्हणजे बकरी कापते नाही असे बालिंगा कापू दे तिथं. अच्छा, म्हणजे नॉनव्हेजचा जो नैवेद्य असतो तो इथं नैवेद्य दिला जातो आणि गोडाचा नैवेद्य असेल तो आतमध्ये, असं का? मग तिथं वशात नाही ना ते देवीला. नाही, परंतु शिपाई म्हणजे मग हा म्हैसासूर चौवत जसा देवीने केला तसं हे काय आहे का ठिकाण? हा बरोबर. हां, मला तेच त्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा. कथा असेल या मागची काय असेल तर ती सांगा. एवढंच माहिती आहे. एवढंच माहिती आहे. अच्छा. तऱ्हेने आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे. लाकडी दरवाजा आता नवीन केलेला दिसतो आपल्याला. छान दरवाजा, प्राचीनकालीन मंदिर. पकडून काढताय का? शिवगंगा प्रतिष्ठान पावले आहेत. मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला उजवीकडे हे भैरवाचं मंदिर ना, भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि त्याचबरोबर इथं होमकुंड आहे. हा होमकुंड आहे आणि देवीची पावलं आहे ती. त्याचबरोबर हे स्ट्रक्चर आपण इथं बघतो. इथं एक रूम आहे या बाजूला. त्या बाजूला एक रूम आहे. बांधकाम हे आपल्याला जुनं आहे बांधकाम आहे. पण आता मंदिरात प्रवेश करूया. चला या गणपतीचं दर्शन घेऊ. गणराया मंदिर हे संपूर्ण दगडी बांधकामात केलेले आणि पांडवकालीन मंदिर म्हणून ह्याला सांगितलं जातं. पांडवकालीन इतिहास. तर आतमध्ये आपण जाऊन पुजाऱ्यांशी बातचीत होत असेल तर घेऊ. काका तुमचं आडनाव काय? प्रकाश नामदेव भगवान. प्रकाश नामदेव या मंदिराचे पुजारी आहेत. तर आता तुम्ही मला ते सांगितलं ते बंदचं काय विषय आहे तो? ते नवस बोललेला असतो त्यांनी. तिकडे दाखव, कॅमेरा आहे ना. मग ती देवी पावली ना आपल्याला म्हणजे हां, त्याच्यानंतर ते मग नवस फेडण्यासाठी ते बंद घेतलं जातं. नवस फेडण्यासाठी तो बंद घेतलेला आहे. अच्छा, आतमध्ये जाऊन मग तो नवस फेडणार आता. मग त्यासाठी देवीला साडी चोळी पोशाख वगैरे सगळं नेसवलं जातं. अशा पद्धतीने ती प्रोसिजर आहे की नवस फेडण्याची पद्धत बंद सोडणे, बंद घ्यायचं. त्या येड्या प्रदक्षिणा मारायची, बरोबर त्याच्या पाया पडायचं. अच्छा, तिथं हार उतरला की मग आतमध्ये जायचं. ओके. आणि तो नवस काय बोललेला आहे तो फेडून टाकायचा देवीचा. अच्छा, ओके. आणि ते आता म्हणजे ते इथं येऊन आतमध्ये जाऊन दर्शनाला जातील. भैरवनाथाचं हे असं येड्याव जाते. एक प्रदक्षिणा घेते. येड्याव प्रदक्षिणा मारून तिथं जायचं. अच्छा, भैरवनाथाच्या पाया पडायचं. आपल्याला आता म्हणजे सरप्रायझिंगली आहे. आता देवीकडं आपण एखादा शब्द टाकतो, शब्द बोलतो आणि तो ज्यावेळेस सत्यात उतरतो त्यावेळेस त्याची परतफेड म्हणून त्याचा नवस जो बोललेला असतो तो फेडण्याची इथं आपण ही प्रथा बघतोय की त्याची एक पद्धत आहे. तिथं आपण तुम्ही जवळ जाऊन त्याचं शूट घ्या की तिकडनं जा. उमेश मिसाळ त्या आतमध्ये आता ह्यांनी नवस बोललेला आहे. तो नवस फेडण्यासाठी ही प्रथा आहे. ओके. हां, बरोबर आहे.
चल. हे नवसाचा नाडा असा बांधला जातो. अच्छा. ओवळणे टाका, ओवळणे काढा, ओवळ त्यांच्या नाड्यावाल्या जवळ. ते मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा घालून भैरवनाथाचं दर्शन घेऊन मग आतमध्ये मंदिरात ते बंद तिथं उतरवलं जातं. हा. तेव्हा मग बस जा सार्थक मागं जा. तेव्हा हे पहिल्यांदा बघायला मिळालं असं. सहसा नसतं. हा. म्हणजे आता बाय चान्स रविवार असल्यामुळे तुम्हाला ते पाहायला मिळाले. हे यात्रा नवरात्रातच फेडतं, म्हणजे यात्रेमध्ये नवस फेडतात जास्त करून लोक. अच्छा. यात्रा पण होती, नवस पण भेटला जातो ना. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मता. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभू. सो मित्रांनो, आपण आता नवसबंद जो काय असतो तो आपण इथं विधी बघितलेला आहे आणि आपण आता मंदिरात जातो. मंदिर पांडवकालीन आहे, संपूर्ण बांधकाम दगडी आहे. अच्छा अच्छा. ओके. देवीचा पलंग आहे का? या ठिकाणी देवीचा पलंग आपल्याला दिसतोय आणि गणपती. हे नागदेवता आहे आणि हे गणपती आहेत ना. ओके. हे गरुड होतं दोन्ही साईड. गरुड. नगारा, देवीचा नगारा. नमो देव्यै महादेव्यै
भद्रायै नियताः प्रणता स्मता या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्कार. मला देवीबद्दल थोडीशी माहिती दिली, मंदिर आणि देवीबद्दल माहिती दिली तर बरोबर. थोडं पुढे येता का सर? कॅमेरा दिसतात. चालेल. तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव सोहम भगवान. इथले पुजारी आहात? हो. भगवान? हो, सोहम भगवान. आणि तुमच्याकडे हे पुजारी म्हणून कधीपासून आहे? हे पांडवकालीन मंदिर पांडवकालीन आहे. अच्छा. आणि शिवाजी महाराजांकडून आमच्याकडे आलेलं आहे मंदिर. शिवाजी महाराजांनी तुम्हाला नेमणूक केली होती? हो. आणि म्हणजे 350-400 वर्षापासून तुमच्याकडे हे मंदिराचं तुम्ही पुजारी म्हणून काम पाहता? हो. तर मंदिराचं देवीचं महात्म्य आम्हाला सांगा. त्याला मंदिराचे पुजारी भेटलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर तुमचं संपूर्ण नाव काय? माझं संपूर्ण नाव सोहम प्रकाश भगवान. मी तुकाई देवीचा पुजारी होतो. अच्छा. आता तुम्ही मगाशी म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला पुजारी पद म्हणून आम्हाला नेमणूक करण्यात आली. नेमणूक करण्यात आली होती. आता तुमची कितवी पिढी आहे? आता ही आमची 5वी पिढी बनत आहे. 5वी? बरं. म्हणजे त्यापूर्वी म्हणजे महाराजांच्या काळापासून भगवान म्हणूनच नाव आहे? हो. अगोदर गुरव म्हणून होतं, त्याच्यानंतर ते भगवान म्हणून झालं. अच्छा. ओके. म्हणजे वंश परंपरागत ते तुम्हाला पुजारी पद मिळालं? हो. वंश परंपरेनुसार आम्हाला ते पुजारी पद मिळालं त्याचं. बरं. ओके. तर मंदिराची माहिती आम्हाला, किती जुनं मंदिर आहे? मंदिर तसं पांडवकालीन म्हणता येईल आपल्याला ते. हां. पांडवांच्या म्हणजे माता पार्वती आहे ना, सीतेच्या रूपामध्ये आली होती. अच्छा. त्यावेळी रामाने तिला इकडं स्थायिक होण्याची विचारलं की तुम्ही इकडं स्थायिक हो माता, असं तसं म्हणून त्यावेळेस मात्याने इथंच अंबिका म्हणून स्थान घेतलं. नामदेव महाराजांच्या ग्रंथामध्ये पण कौंडण्यपूरची अंबिका देवी असं देवीचं वर्णन आहे त्या गाथेमध्ये पण. अच्छा. नामदेव महाराजांच्या गाथेत. ओके. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आता हे पांडवकालीन मंदिर आहे, मग त्यात काय सुधारणा महाराजांच्या काळात झाल्या आहेत? त्याचा काय आपल्याकडं पुरावा आहे किंवा काय आहे का इथं शिलालेख किंवा काय असं? नाही, शिलालेख नाही. इकडं अगोदर आहे ना, इथं एक शिलालेख होता. अच्छा. त्याच्यावरती जे मंदिरामध्ये सुधारणा झाल्या, ज्या लोकांनी त्यामध्ये सहभाग होता, अशा लोकांचं वर्णन त्या शिलालेखावरती केलं होतं. पण काळाच्या ओघामुळे ते जरा जीर्ण झाली, ती शिलालेख जीर्ण झाली, त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये अर्पण करून त्याला. नाही म्हणलं तरी 5000 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळावर मंदिर उभंच. मंदिर जुनं. मंदिराची जी बांधण्याची पद्धती हेमाडपंथी पद्धतीने त्या शैलीने मंदिराची बांधणूक करण्यात आलेली. हेमाडपंथी पद्धतीत बांधकाम. हां. संपूर्ण दगडी बांधकाम. हो. आणि मंदिराच्या आतमधील जो मेन गर्भगृह आहे त्याच्यामध्ये चांदीचं हे करण्यात आलेलं आहे. आपण त्याला काय म्हणू शकतो, चांदीचं पत्र. हां, तशा पद्धतीने लावून गेलं. हां. आणि मंदिराची यात्रा कधी असते? यात्रा पौष महिन्यामध्ये 1.5 महिना यात्रा चालते. पौष महिन्यामध्ये? पौष महिन्यामध्ये 1.5 महिना यात्रा चालते तशी जवळपास. 1.5 महिन्यात
हां असे 2 मग ही आपण तुळजाभवानी मातेची छोटी छोटी बहीण म्हणतो आणि महालक्ष्मीचं काय नातं आहे तसं काय नाही. महालक्ष्मी तुळजाभवानीची छोटी म्हणण्यापेक्षा तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणता येईल. मोठी बहीण, कारण तुळजाभवानीला केरळला कोणते नवस असतील ना, ज्या लोकांना तिकडे जाणं शक्य होत नाही ते लोक मग इकडे येऊन तो जवळ असेल तिथं मग इथं नवस फेडला जातो. आता मगाशी जो बघितला आपण तो त्यांनी नवस आता तुमच्या इथं फेडलेला आपण ते शूट केलं. हो, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. भाविक काय करतात, भाविक त्यांच्या समस्या घेऊन येतात. देवीसाठी नवस बोलतात की देवी मी म्हणजे तुझ्यासाठी, देवीला काय आपण तिच्यात घेऊन तिला दिल्यासारखं आहे, पण तरी पण एक भावना व्यक्त करण्यासाठी फक्त लोक कौल करतात किंवा नवस वगैरे मागतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनाने फुलाची पाकळी काय असेल तर ती देवीच्या चरणी अर्पण करतात. आता ही जे बंद म्हणून तुम्ही याला बंद सोड काहीतरी मला ते बंद काय बंध म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणता येईल, देवीचा आपण होम करतो इकडं दरवर्षी आपल्याकडं होम असतो. त्या होमामध्ये आपण बंध घेतला जातो. म्हणजे देवीचा अंगारा बांधला जातो, भंडारा लावला जातो देवीचा आणि देवीच्या भोवती एक प्रदक्षिणा मारली जाते. हे म्हणजे बंद. त्या बंद शब्दाशी त्याचा काही संबंध नाही, फक्त ते दोरा बांधला बंद प्रदक्षिणा घातली. भैरवनाथाचं दर्शन घेऊन देवीपाशी एकदा समर्पण केलं जातं. साडी जोडीचा नैवेद्य आणि सो माहिती दिल्याबद्दल आम्हाला खूप खूप धन्यवाद. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मता. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मित्रांनो, आपण हे पाण्याचा जो स्रोत बघतोय हा सिंहगड पायथ्याला म्हणजे कल्याण दरवाजापासून एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये तुकाई माताचं ॲक्च्युली तिथं पहिल्यांदा तिने दर्शन दिलेलं आहे आणि नंतर तुकाई माता पुढे येऊन कोंढणपूरमध्ये स्थायिक झालेली आहे. आणि त्या निमित्ताने इथं कोंढणपूरचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या गुहेतून जिथं ते कल्याण दरवाजा आहे सिंहगडाचा त्या जवळून हे पाणी आपल्याला पाणी बघायला मिळतं. हे जे पाणी येतं आहे ते सिंहगडच्या कल्याण दरवाजाजवळून जे पाणी येतं ते डायरेक्ट इथं येतं. तुकाई माता जिथं
तिचं पहिल्यांदा दर्शन झालेलं आहे त्या ठिकाणावरून हे आपल्याला इथपर्यंत पाणी येतं आणि ह्या ठिकाणी तुकाई माता कायमस्वरूपी इथं थांबलेली आहे, त्यामुळे इथं आपल्याला कोंढणपूरला तुकाई मातेचं दर्शन होतं. तुकाई माता ही तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. आपल्याला जर तुळजापूरला जर जाणं शक्य नसेल तर बरेच जण तुकाई माताला येऊन दर्शन घेतात. तुळजापूरचं दर्शन इथं पूर्ण होऊ शकतं. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. मित्रांनो, आज आपण पूर्णपणे आध्यात्मिक वातावरणात आलेलो आहोत आणि आध्यात्मिक वातावरणात आपलं तुकाई माताचं दर्शन झालेलं आहे. तुकाई माता म्हणजे ही तुळजापूरची मोठी बहीण आहे, तुळजाभवानीची मोठी बहीण आहे आणि अतिशय सुंदर आपलं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर पुण्यापासून अगदी एक साधारण 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर कोंढणपूर आहे. कोंढणपूरमध्ये ही तुकाई माता मंदिर आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर मला सांगा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.